नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 26 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित वन अहवालानुसार भारतात सर्वाधिक वन क्षेत्र कोणत्या राज्यात आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वन क्षेत्र या अहवालानुसार सांगण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नुकतंच जे वन अहवाल आलेला आहे 2023, हा जो काही अहवाल आहे तो 2021 ते 2023 या 2 वर्षाचा आहे मित्रांनो, जे यावर्षी त्याचं प्रकाशित झालेलं आहे. याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 18व्या क्रमांकाचा हा अहवाल आहे आणि या अहवालाची सुरुवात झालेली होती 1987 ला. दर 2 वर्षाला हे अहवाल प्रकाशित करण्यात येत असतात. आणि यावर्षीचं जे काही अहवाल आहे ते प्रकाशित केलेलं आहे केंद्रीय वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी. हे काही पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की देशातील एकूण जे वन क्षेत्र आहे ते 8,27,357 चौरस किलोमीटर एवढं झालेलं आहे. आणि जर ते टक्केवारीमध्ये विचारलं तर 25.17% एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच याच अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मागच्या 2 वर्षामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये वाढ झालेला आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर आहे उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ओडिशा. या 3 राज्यांमध्ये या मागच्या 2 वर्षांमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र हे वाढलेलं आहे. आणि एकूण वनक्षेत्र कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे आपल्या भारतामध्ये असं जर विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश हा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, व्ही रामासुब्रमण्यम. हे नुकतंच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही राष्ट्रीय मानव अधिकार आयोग आहे त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत व्ही रामासुब्रमण्यम. यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं तर अरुण कुमार मिश्रा हे अगोदरचे होते. आता नवीन बनलेले आहेत व्ही रामासुब्रमण्यम. आणि हे जे व्ही रामासुब्रमण्यम आहेत ते सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत मित्रांनो. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो काही राष्ट्रीय मानव अधिकार आयोग असतो तो एक केंद्रीय मानव अधिकार आयोग आहे. यामध्ये 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात आणि या सर्वांची नियुक्ती ही राष्ट्रपतींमार्फत केली जात असते. हे पॉइंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. आणि या सर्वांचं कार्यकाल हे 5 वर्ष किंवा 70 वर्ष जे काही अगोदर होईल ते ठरवलेलं असतं. म्हणजे अर्थात नियुक्तीपासून 5 वर्ष किंवा एखाद्याचं वय जर 70 वर्ष झालं तरी सुद्धा त्यांना निवृत्त केलं जात असतं, असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. त्यासोबतच राष्ट्रीय मानव अधिकार दिवस लक्षात ठेवायचा आहे 10 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्यानंतर इतर ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये त्या सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली नियुक्ती आहे अमृत मोहन प्रसाद, जे की SSB चे प्रमुख त्यांना बनवण्यात आलेलं आहे. BSF चे प्रमुख म्हणून दलजित सिंग चौधरी CRPF चे प्रमुख बनवण्यात आलेला आहे. अनिश दयाल सिंग CISF चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. राजविंदर सिंग भट्टी NSG चे प्रमुख बनले आहेत. B श्रीनिवासन SPG चे प्रमुख. आलोक शर्मा ITBP चे नवीन प्रमुख. राहुल रसगोत्र NDRF चे प्रमुख. पियुष आनंद NCB चे अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख म्हणून अनुराग गर्ग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. तसेच आपले जे 3 सेना दल आहेत त्यांच्या सुद्धा प्रमुखांची नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. भारतीय नौदल प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच महाराष्ट्राशी संबंधित 2 महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनलेले आहेत सुजाता सौनिक. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या पदांवर महिलांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. हा पॉइंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आइसलँड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, क्रिस्टोऊन फ्रास्टा टोडीर असं त्यांचं नाव आहे, जे की आइसलँड या देशाच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. तर याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काही पॉईंट्स असणार आहेत. हे जे काही क्रिस्टोऊन फ्रास्टा टोडीर आहेत, त्या आइसलँड या देशाच्या नवीन पंतप्रधान बनलेले आहेत आणि या सर्वात तरुण प्रधानमंत्री या देशाच्या बनलेल्या आहेत. अवघ्या 36 वर्षामध्ये ते या देशाच्या पंतप्रधान बनलेले आहेत. तर हे पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर देशांचे प्रमुख अलीकडच्या काळामध्ये बनलेले आहेत, त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर श्रीलंका या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत हरिणी अमरसूर्या. श्रीलंकाचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके. थायलंड या देशाचे नवीन पंतप्रधान पेटा गटर्न शिनावात्रा. हा पॉइंट स्टार करून ठेवायचा आहे. या एक महिला आहेत. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियन. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच जीएसटी परिषदेची बैठक कोठे पार पडली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जैसलमेर या ठिकाणी नुकतंच हे जीएसटी परिषदेची बैठक पार पडलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जी काही जीएसटी परिषद आहे मित्रांनो 2024 या वर्षासाठीची, त्याचं आयोजन किंवा ठिकाण हे राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि ही जीएसटी परिषद जी होती ती 55व्या क्रमांकाची होती. क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि या परिषदेमध्ये जे इलेक्ट्रिक वाहनं आहेत त्यांच्यावरील जे जीएसटी 12% होतं ते वाढवून आता 18% एवढं करण्यात आलेलं आहे. तसेच आरोग्यावरील जे काही जीएसटी आहे ती अगोदर होती ते पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आलेले आहे. हे काही पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जीएसटी विषयी काही पॉईंट्स आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं लॉंग फॉर्म असणार आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे. जीएसटी लागू करणारा जगातील पहिला देश आहे मित्रांनो फ्रान्स. भारतामध्ये जीएसटी लागू करण्यासाठी जी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 101व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. भारतामध्ये जीएसटी लागू कधीपासून झाली असं जर विचारलं तर 1 जुलै 2017ला आणि त्यावेळेस अर्थमंत्री होते अरुण जेटली. त्यानंतर भारतामध्ये सध्या जीएसटीचे रेट्स सुद्धा विचारण्यात येतात. तर ते आपल्याला रेट लक्षात ठेवायचे आहे. 0%, 5%, 12%, 18% आणि 28% अशा प्रकारचं जे काही जीएसटीचा दर आहे आपल्या भारतामध्ये, हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर ते केंद्रीय अर्थमंत्री असतात. आणि मी तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन सोडणार आहे की आपलं जे काही भारताचे अर्थमंत्री कोण आहेत सध्याच्या काळामध्ये ते आपण कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना माहित आहेत आपले भारताचे अर्थमंत्री कोण आहेत. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच प्रकाशित नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 49वा क्रमांक या नेटवर्क रेडीनेस इंडेक्स नुसार भारताचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हा जो काही इंडेक्स आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे नेटवर्क रेडीनेस इंडेक्स. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 49वा आणि 2023चा मागच्या वर्षीचा जो काही इंडेक्स आलेला होता त्यामध्ये भारताचा क्रमांक 60व्या क्रमांकाचा होता मित्रांनो. आणि या वर्षीच्या इंडेक्समध्ये भारताने 11 क्रमांकांनी सुधारणा केलेली आहे. हा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या निर्देशांकानुसार देशामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजीचा स्वीकार कसा आहे किंवा एखादा देश हा टेक्नॉलॉजी अडॅप्टेशनमध्ये कशा प्रकारचं काम करत आहे हे दिसून येत असतं आणि त्यानुसार ही जी काही रँकिंग आहे ते ठरवण्यात येत असते. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे इंडेक्स आहेत जे 2024 मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे हे आपल्याला विचारलं जातं. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स आलेला आहे 2024चा. त्यानुसार भारताचा क्रमांक आहे 39वा आणि त्यामध्ये पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक आहे 126वा आणि पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड देश. ग्लोबल पीस इंडेक्स आलेला आहे त्यानुसार भारताचा क्रमांक 116वा आहे आणि पहिल्या क्रमांकावर देश आहे आइसलँड. भ्रष्टाचार
संबंधित सुद्धा इंडेक्स आलेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 93व्या क्रमांकाचं. प्रेस फ्रीडम इंडेक्स आलेला आहे. त्यानुसार भारताचा क्रमांक आहे 159वा. ग्लोबल हंगर इंडेक्स आलेला आहे. त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 105वा क्रमांक. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच युगांडा देशामध्ये कोणत्या व्हायरसमुळे लोक संक्रमित झाले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, डिंगा डिंगा असं त्या व्हायरसचं नाव आहे, जे युगांडा या देशामध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. या व्हायरसचं नाव लक्षात ठेवायचं आहे. डिंगा डिंगा असं त्याचं नाव आहे मित्रांनो, जे की युगांडा या देशामध्ये त्या लोकांना ते झालेलं आहे आणि ते बरेचसे लोक हे संक्रमित झालेले आहेत. 300 पेक्षा जास्त लोक संक्रमित झालेले आहेत युगांडा देशामधील आणि यामध्ये सर्वाधिक महिला आणि लहान मुलांचं प्रमाण हे जास्त आहे. आणि या रोगाचे किंवा या व्हायरसचे लक्षण काय आहेत, तर ज्याला काही हा व्हायरसचा संक्रमण होतो त्याच्या शरीरामध्ये असं शरीर हे थरथरतं. तसेच व्यक्तीला थरथरल्यामुळे तो व्यक्ती नाचल्यासारखं दिसतं. म्हणून या व्हायरसला डान्सिंग व्हायरस सुद्धा म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो. आणि जर हा व्हायरस दीर्घकाळ त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये राहिला तर त्याला लकवा किंवा पॅरालिसिस सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, व्हायरसचं नाव आणि त्याचे लक्षणं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय किसान दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिवस अर्थात शेतकरी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर राष्ट्रीय किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिवस हा दरवर्षी 23 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आणि हा दिवस याच दिवशी का साजरा करण्यात येतो, कारण भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि हे जे काही चौधरी चरण सिंग होते यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. शेतकरी नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं मित्रांनो. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि नुकतंच त्यांना 2024 या वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पण कशा प्रकारचा, तर मरणोत्तर भारतरत्न त्यांना देण्यात आलेला आहे. हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत, तर शिवराज सिंग चौहान हे आहेत. हे सुद्धा पॉइंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत डिसेंबर या महिन्यामधले, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण दिवस, परत 2 डिसेंबरला विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस असतो. 3 डिसेंबरला विश्व दिव्यांग दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस, 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस आणि 16 डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर मित्रांनो, काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली, त्याचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, उदगीर हा महाराष्ट्रातील 37व्या क्रमांकाचा नवीन जिल्हा बनणार आहे. याविषयी थोडी अधिकची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कुवेत या देशाकडून हा सर्वोच्च सन्मान आपल्या पंतप्रधानांना देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच जॉन महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, घाना या देशाचे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, दीपा मलिक यांचं हे पुस्तक आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी अंतराळामध्ये 9 तास चालण्याचा विक्रम केला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, चीनच्या अंतराळवीरांनी सलग 9 तास अंतराळामध्ये चालण्याचा विक्रम केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, सशस्त्र सीमा बल स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 20 डिसेंबरला. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच रक्षा मंत्रालयाने K9 वज्र टी तोफांच्या खरेदीसाठी कोणत्या खासगी कंपनीसोबत करार केला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, लार्सन अँड टुब्रो या कंपनीसोबत रक्षा मंत्रालयाने नुकतंच खासगी करार केलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता,
नुकतेच राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर हे दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून हे दिसून येत आहे की तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास हे किती चांगला आहे, किती डीपमध्ये तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास हे करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, निकिता पोरवाल असं त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ते आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांना माहितीच असायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने. बघूया मग किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. म्हणून त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.